हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये। अभी तो पेन्सिल आहे। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि आज कुणाल घरी आहे त्यामुळे ना आज व्हिडिओ पण बनवून देत नाही। त्या बुकच्या खाली बघ, कारण कुणालची ना 2-3 दिवस झालं तब्येत खराब आहे, तर मग म्हटलं राहू दे स्कूलला। त्याला ताप वगैरे आला होता तर काय स्कूलला पाठवलं नाही, कारण असं विकनेस आल्यासारखं झालंय। ताप तर आता कमी आहे पण थोडंसं पेकळ्यासारखं करतोय। घरीच थांब म्हटलं आणि घरी त्याचं काय ना काहीतरी आगाऊपणा चालू आहे, कारण तब्येत आता ठीक आहे पण मस्ती काही कमी नाही। आता थोडासा मी त्याला अभ्यास दिलाय, घरातली काहीच कामं झाली नाही कारण हा उठला लेट, त्याला औषध पाजलं, नाश्ता दिला, सगळं आवरलंय त्याचं। हातपाय वगैरे धुतल्यात, आंघोळ तर नाही घातली, बघूया दुपारी त्याला मी आंघोळ वगैरे घालून अजून बेड वगैरे आवरायचं आहे, कारण तो लेट उठल्यामुळे सगळीच कामं लेट होत आहेत। कपडे वगैरे झालेत कारण सकाळी पाणी आलं ना तेव्हाच मी कपडे वगैरे क्लीन केलेत, अजून मला भांडी वगैरे क्लीन करायचेत। चला तर मग आजच्या व्हिडिओ करूया सुरुवात आणि बघूया माझं आजचं दिवसभराचं रुटीन काय काय आहे, आणि जसं जमल तसा व्हिडिओ घेईन नक्की आणि तुमच्याबरोबर शेअर करीन। आणि आता इथं कुणालचा चाललाय अभ्यास, चला तर मग। आणि आता इथं ना कुणालचा अभ्यास चालू आहे। थोडंसं खोकला सर्दी आहे, ताप तर कमी आलाय पण सर्दी खोकला थोडंसं टाइम लागते। छान हँड रायटिंग का, ठीक आहे का? थोडासा अभ्यास कर, मग तुला मी खाली खेळायला सोडीन। आणि अजून ना ऊन तर आले पण ऊन असं कडक नाही, तर म्हटलं थोड्या वेळाने त्याला मी खाली खेळायला सोडीन। तर आता ABCD वगैरे दिले लिहायला, आणि कुणालचा एका साईडला अभ्यास चाललाय। तोपर्यंत म्हटलं चला किचन वगैरे आवरून घेऊया। किचनवरती पण खूप असा पसारा पडलेला, किचन आवरून झालं, भांडी वगैरे घासली। आणि हा बघा, गावाकडनं ना मी चकलीचं पीठ आणलं होतं, आज मला चकल्या बनवायच्या आहेत। आणि चला आता मला भांडी क्लीन करायचे आहेत, तर त्याच्या आधी ना मी चकलीचं पीठ मळून घेते। गावावरून आम्ही चकलीचं पीठ आणलं होतं, एकदा मी बनवलं जेव्हा फौजी गेले ना तेव्हा। थोडंसं अजून पीठ शिल्लक आहे, तर चला म्हटलं बनवूया। आणि माझ्याकडे पण ना असा चकलीचा साचा आहे, पण थोडीफार मी भांडी ना पॅक केल्यात, तेव्हा त्याला पॅक करून ठेवला। आता ते परत काढायचं म्हटलं राहू दे। आणि इथं माझी एक फ्रेंड आहे कर्नाटकची, तिच्यापाशी हा होता तर तिनं मला दिलाय, तर मी ह्याच्यातनं आता बनवते। थोडंसं पीठ आपलं भिजल तोपर्यंत भांडी पण होतील, मग आरामात चकल्या वगैरे बनवीन। स्वयंपाकाला अजून टाइम आहे, अर्णव तर 3ला येतोय आणि कुणालनं थोडंफार खाल्लंय, त्यामुळे आज लवकर स्वयंपाकाची गडबड नाही। पहिल्यांदा हे बनवतो आणि जास्त पीठ नाही, थोडंसंच आहे, तर आता हा छान असं बनवून होईल। चला तर पटपट ही सगळं पीठ मळून घेतो आणि नंतर बोलतो। घरातलं ना माझं थोडंफार आवरलंय, अजून चकली वगैरे बनवायची आहे। थोडासा कुणालचा अभ्यास घ्यायचा चाललाय इथं, माझं नाकातनं खून यायला लागलंय आणि त्याला सर्दी वगैरे झालाय ना, तर तो नाक वगैरे असं सारखं हे करते, त्याच्यामुळं आतमध्ये त्याचं नाखून वगैरे लागला असणार आहे बाब। चला कर पटपट। चला तर थोडा अभ्यास घेऊन मग त्याला मी खाली खेळायला सोडून मग मी पटपट घरातली कामं आवरीन। बेड वगैरे लावायला घेतच होती, त्यावर म्हटलं मम्मा मला थोडासा अभ्यास शिकव। चला तर मग छोटा यच, चला इथं EFGHI इथं लिहा आता। चला हा इथं आयच येते बाबू, चल घे। छान काढ, छोटा IJ, छोटा बघ लाईन कशी तिरकी आली बघ, हळू काढायचं, पेन्सिल सीधी पकड। चल जे छोटा के इथं। आणि चला आता घरातली ना सगळी कामं आवरली आणि आता 12 वाजले, खूप वेळ झाला घरातला आवरता। आज काय कुणाला वगैरे आणायला जायचं नाही, कारण तो आज स्कूललाच गेला नाही, त्यामुळे मी घरातली बाकीची कामं आवरू शकते। आता मी कणिक वगैरे मळून घेतो, त्याच्यानंतर चकलीचं बनवायला घेते, तोपर्यंत आपली कणिक पण छान शिजेल। मग चकल्या वगैरे झाल्या की मग स्वयंपाक बनवायचा। अर्णव तर लेटच येणार आहे। चला तर मग आता बघूया कसं कसं आणि किती वेळ होतोय, कारण चकलीचं करायचं आहे तर खूप वेळ होणारच आहे। पण चला सुरुवात तर करूया। आता किचनची भांडी वगैरे ना सगळी मांडून घेतो, म्हणजे आपल्याला इथं किचन रिकामं झालं की मग काहीतरी काम सुचेल। आणि आता इथं माझ्या चकल्या वगैरे बनवायच्या चालल्या होत्या, बघा किती छान चकल्या आल्यात। आणि मला वाटत होतं की काय माहीत येते की नाही व्यवस्थित, पण काय नाही, छान असे आपल्या चकल्या आल्या। आणि एका साईडला आता बनवल्यात आणि तळून पण घेते। आणि आता एकटीनंच करायचं म्हटलं तर नाही होत, तर मी काय केलं, पहिल्यांदा थोड्याफार चकल्या बनवून घेतल्या, त्याच्यानंतर त्या तळून घेतल्या आणि आता इथं बघा बनवत आहे। कुणाला म्हटलं थोड्या वेळ व्हिडिओ घे, तर त्यानं आता व्हिडिओ घेतला होता आणि चाललंय माझ्या चकल्या वगैरे बनवायच्या।
जास्त काही पीठ नव्हतं, थोडंफारच होतं, कारण मी मध्ये एकदा बनवल्या होत्या आणि आता अशा थोड्याशा. तर आपल्या लवकरच होईल, 1-1.5 तास मला लागलं. बाकी स्वयंपाक थोडाफार झालाय, थोडाफार मला बनवायचा आहे. चला तर आता बनवूया पटपट. आणि बघा आपल्या सगळ्या चकल्या एवढ्याच झाल्या आणि चकल्या आता माझ्या बनवून झाल्यात आणि किती छान आल्यात आणि एकदम ना खुसखुशी साध्या झाल्या, एकदम अशा क्रंची झाल्या होत्या. गावाकडूनच मी चकली मसाला वगैरे सगळं आणलं होतं त्याच्यामध्ये टाकायला. तर आता बघा चकल्या आपल्या किती मस्त दिसत आहेत. आता ना 1:30 वाजला, खूपच वेळ झालाय. आपल्या चकल्या बनवून आत्ता झाल्यात. मी 12 वाजता बनवायला सुरुवात केली होती, 1-1.5 तास गेला. चला आता मला कुणासाठी ना काहीतरी बनवायचं आहे, त्याला भेंडी आणि चपाती खायचंय. तर लगेच त्याच कढईमध्ये भेंडी वगैरे फ्राय करून घेते आणि कणिक मळल्या त्याला चपाती बनवून देईन. बाकीचं बघूया. अर्णव तर लेट येणार आहे, तर अर्णवसाठी माझ्यासाठी भाजी वगैरे काहीतरी बनवीन. अर्णवचं माझं तर लेटच जेवण होईल. कुणाला थोडा अगोदर देते कारण त्याला भूक लागल्या. भेंडी वगैरे कट केली, आता पडदिशीन कढईमध्ये फ्राय करते आणि एका साईडला तव्यामध्ये चपाती बनवून त्याला पहिलं जेवायला देतो. तो खाली खेळायला गेलाय. एकदा आला होता, त्याला मी ना थोडे चकली वगैरे खायला दिलं, तो परत गेलाय. आता तो यायच्या आधी ना मी सगळं तयारी करते. चला तर मग बोलते थोड्या वेळात. कुणाल खेळतोय? ठीक आहे, आता भेंडी होणारच आहे आणि चपाती पण लवकर ये. हा आता ना दुपारचे 3 वाजल्यात. अर्णव यायचं टाइम झाले. मी इथं गॅलरीमध्ये उभा राहून ना बघते त्याची बस आल्या का, कारण त्याला आणायला जायचंय मला. कुणाल झोपलाय आणि आता बाकीच्या बस वगैरे येत आहेत. त्याची पण बस येईलच थोड्या वेळात, मग त्याला मी आणायला जाईन. कारण बॅगमध्ये ना वजन जास्त असते आणि हाताला प्लास्टर आहे, त्यामुळे त्याला आणायला थोडा प्रॉब्लेम येतोय. नाही गेली तर तो घेऊन येतोयच, पण मला टाईम आहे आज दुपारी मी झोपलीच नाही, कारण ती चकली वगैरे बनवण्यामध्ये मला एवढा टाईम गेला. त्याच्यानंतर जेवण केलं, कुणालला पण जेवायला चारलं, कारण कुणाला आजकाल आजारी आहे ना, व्यवस्थित पोटभर जेवत नाही. थोडंफार काहीतरी सांगून त्याला जेवायला वगैरे द्यावं लागते. तो छान जेवलाय आणि आता झोपलाय. थोडा टीव्हीला पण प्रॉब्लेम झालता, ते भैया पण आलते टीव्ही ठीक करायला, टीव्ही ठीक करून गेले. चला तर मग बघूया अर्णव आला का, कारण आवाज येतोय गाड्यांचा, पण त्याची गाडी अजून आली नाही. तिथं रोडवरती जाऊन उभा राहायला छान वाटत नाही, इथून गॅलरीमधून दिसतंय अर्णवची गाडी येते की काय. मग आली की लगेच जाता येईल. चला मग जाऊया त्याला आणायला आणि नंतर बोलते. चला तर जाऊया आपण. बस आली नाही पण टायमिंग झाले, येईलच बस. चला तर जाऊया. कुणाल झोपलाय त्यामुळं शांतता आहे. पटकन जाऊन येते मी. आला आहे स्कूलमधून, इकडे बघ आणि म्हणतो आज ना मला खूप मम्मा भूक लागली, काय बनवलं. आणि आज ना मी अर्णवसाठी बटाटा बनवला, त्याला आवडतो बटाट्याची आमटी. आणि आज काय माहिती आहे का, घरात सरप्राईज बनवले मी तुझ्यासाठी. केक नाही, केक नाही, दुसरं. तुला जास्त काय आवडतं, सगळ्यात जास्त काय आवडतं? मला सगळ्यात जास्त आज ना सगळ्यात म्हणजे अर्णवला ना सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट बनवल्या. सगळ्यांना माहित आहे, युट्यूब फॅमिलीला मी तर ऑलरेडी दाखवलंय व्हिडिओ मध्ये. तुलाच माहित नाही, तू स्कूलला गेलता ना. काय आहे सांग काय बनवलंय, सांग. समोसा नाही, 5 आहे तुला. सांग मला कुठलं बनव. एक तर झालं पनीर नाही, केक नाही, आता सांग तुला सगळ्यात जास्त आवडतं. सगळ्यात जास्त बघूया सांगतोय. पनीरच आवडते पनीर. आणि अर्णवनं काही ओळखलंच नाही त्याला मी आज घरामध्ये काय बनवलंय. त्याला मी सांगितलं मी आज चकली वगैरे बनवली, खूप खुश झाला. त्याचं आता जेवण वगैरे झालं, लगेच आता भांडी वगैरे क्लीन करून घेतो. आणि त्याला म्हणजे चकल्यांना खूपच आवडतात. गावाकडनं मी पीठ आणलं होतं, त्याला माहिती होतं, पण माहित नाही की मम्मानं आज चकल्या वगैरे बनवल्या असतील. तर खुश झालता. मस्त आता जेवण केलंय, बाहेर खेळतोय तो. ट्युशनला पण जाईल थोड्या वेळानं. चला तर आता मी पटपट भांडी वगैरे क्लीन करून घेते आणि नंतर बोलते. कपडे सुकले असतील. आज छान ऊन होतं. सकाळी ना मी मशीनला लावलीच नाही, कारण आज ऊन एकदम छान कडक सकाळीच पडलं होतं. तर म्हटलं राहून ते मशीनला लावायचं म्हटलं ना, परत ती मशीन व्यवस्थित क्लीन करा, खूप टाईम जाते आणि कपडे पण जास्त नव्हती. चला तर कुणाला अजून झोपलाय. कुणाला ना दुपारी हलका परत ताप आला, माहीत नाही कशामुळे येतोय. औषध वगैरे तर चालू आहेत, पण टेन्शन येतं.
अजून अर्णवचा हात ठीक पण नाही झाला, तोपर्यंत कुणाला ताप आला. तर टेन्शन येतं. फौजी पण इथं नाहीत आणि एका पाठोपाठ एक काही ना काहीतरी संकट येतच आहेत. आणि मुलांना झालं ना तर मला खूप त्रास होतो, कारण त्यांचा म्हणजे त्रास झालेला तो बघवत नाही आणि खूप वाईट पण वाटते. पण काय करणार. आणि कधीच एवढा वेळ झोपत नाही. मला वाटतं त्याला मी ना 2ला झोपवलं असेल, आता काय उठला नाही. त्याला ताप आहे, औषध वगैरे पाजल्यामुळे त्या औषधाच्या गुंगीमध्ये झोपलाय. तर असंच चाललंय. आणि फौजी असते तर एवढं टेन्शन येत नाही, कारण कसं रात्रीचं वगैरे जास्त वाढलं तर मला टेन्शन येते. दिवसाचं कसंही चालतं, मी कुणालाही घेऊन बरोबर हॉस्पिटलला जाऊ शकतो, आमच्या दीदी वगैरे आहेत शेजारच्या. पण रात्रीचं जास्त झालं तर कसं कुणाला बोलवणार. आणि इथं ना भैया वगैरे आहेत, कुणालाच टाईम नसते. खूप असं बिझी रुटीन आहे सगळ्यांचं. खूप टेन्शन येतं. आता माझी भांडी वगैरे झाल्यात, तो झोपलाय, तोपर्यंत मी माझी घरातली सगळी कामं आवरून घेतो. घरामध्ये मला काही राशन पण आणायचं आहे, संपले. साखर वगैरे, डाळी, तांदूळ, आटा वगैरे. पण आता बघूया, आज कुणालची तब्येत जर ठीक असली तरच जाणार, नाही तर काही नाही जाणार. उद्या वगैरे बघूया. आणि कुणालनं ना पार्टिसिपेट पण केलं आहे स्कूलमध्ये, तर त्याचं आता कसं करतात काय माहिती मॅम, कारण प्रॅक्टिस तर काहीच नाही झालं. 2-3 दिवस झाला आजारी आहे, त्यामुळे तो प्रॅक्टिस काही सरळ करूच नाही शकला. आणि रात्री ताप नाही आला, पण दुपारी परत हलका हलका होता. थोडा जर त्याला ताप आला ना, तो एकदम असा पेकळ्यासारखा करतो आणि लगेच झोपून घेतोय, खूप वेळ पण झोपतोय. त्यामुळे टेन्शन येतं. आणि चिडचिड तर एवढा झालाय ना, खूप असा चिडचिडपणा करतोय. आता जर झोपत उठला ना, कशाला तरी निमित्त काहीतरी लावून बसेल आणि एवढा चिडचिडपणा करतोय ना. चला, झोपलाय तोपर्यंत मी कपडे वगैरे आणतो, सगळे फोल्ड करतो, नंतर बोलतो. आणि आता ना 4-4:30 वाजले होते. कुणाला अजून काही उठला नव्हता. अर्णव आता ट्युशनला गेलाय आणि माझं चाललं होतं घरातलं कामं वगैरे आवरायची. कपडे वगैरे लगेच फोल्ड करून ठेवली ना, मग जास्त घरामध्ये पसारा वाटत नाही आणि सकाळ सकाळचं जास्त गडबड पण होत नाही. तर आता चाललंय माझं इथं कपडे वगैरे सगळे फोल्ड करून ठेवायचे. चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू. चला, आता संध्याकाळचे 5 वाजले. संध्याकाळचे 5-4 वाजले की ना थंडी सुरू होते. हलका हलकं बाहेर ना थंडगार वारं सुरू होते आणि थंडी वाजायला सुरुवात. आता इथं मी गरम पाणी करायला ठेवले, कारण कॅम्परमध्ये आता गरम पाणी वतलं ना, मुलांना केव्हाही लागलं तर ते आपलं आपण पितात. आणि जर कॅम्परमध्ये नसलं तर थंड पाणीच पितात. मग आजारी पडण्यापेक्षा गरम केलं बरं. आता इथं पाणी वगैरे गरम होते. कुणाल ना अजून काही उठला नाही. 5 वाजले, भरपूर वेळ झाला झोपलाय. बघा इथं अंगावरती कंबल घेऊन ना छान झोपलाय, बराच वेळ झालं. तर बघूया किती उठतोय. आणि तो जास्त कुणाला आजारी आहे ना, त्यामुळे घरामध्ये आमच्या खूप शांतता आहे. कारण कुणाला आमचा खूप असा नटखट आणि खूप हे आहे, घरामध्ये सगळीकडे त्याचाच दंगा असतो. 2-3 दिवस झालं तो आजारी आहे ना, तर सारखं झोपतोय. त्यामुळे खूप शांत वातावरण आहे. तर असं शांत वातावरण पण नको वाटते, पण काय करणार, आजारी आहे त्यामुळे तो शांत आहे. आणि त्याला झोप पण ना खूप वेळ झोपतोय, पण माहित नाही औषधामुळे की काय भरपूर वेळ त्याला झोप येत्या. आता किती वेळ झालं झोपलाय. आता तो उठायला पाहिजे पण नाही उठत. मी त्याला आवाज पण दिला, जा खाली खेळायला, पण त्याला एवढी झोप आहे की तो उठतच नाही. चला, काही नाही, आता मी चहा वगैरे बनवते, कारण आज ना खूप मला कंटाळा पण आलाय. आज ते चकलीचं वगैरे बनवलं ना, भरपूर असा वेळ गेला. दुपारी त्यात आरामच नाही केला मी, भांडी वगैरे क्लीन झाली. तर आज खूप असा कंटाळा आलाय. चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके, जय महाराष्ट्र, बाय बाय.